आजचा आपला विषय आहे अंगात कसे येते। यामध्ये देव देवी आणि भूत अंगात कसे येते याविषयी आपण समजावून घेणार आहोत। प्रचलित समज काय आहे? आपल्या देशात सर्वत्र अंगात येऊन घुमण्याचे प्रकार सर्रास आढळतात। अंगात येणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरात देव देवी किंवा भूत यापैकी काहीतरी येते व मग ती व्यक्ती बेभान होऊन वेगवेगळ्या प्रकारे हावभाव करते आणि घुमते। साधारणपणे अंगात दोन प्रकारचे येते। या ठिकाणी भूत अस्तित्वात आहे की नाही या प्रश्नाचा विचार आपण करणार नसून अंगात येते म्हणजे नेमके काय होते व देव देवी भूत खरेच अंगात येते का, दुसरे काय होत असते या प्रश्नांचा विचार करणार आहोत। भूताने झपाटणे। एखाद्या भूताने झपाटली की ते भूत त्या माणसाच्या अंगात येते, मोठमोठ्याने घुमू लागते व झाडाला म्हणजे त्या माणसाला धरून ठेवते। भूत म्हणजे दुष्ट आत्मा जेव्हा एखाद्याच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याची काहीतरी मागणी असते किंवा त्या व्यक्तीचा छळ करण्यासाठी त्याच्या शरीरात आलेली असते, असा प्रचलित समज आहे। भूताची कल्पना जगभर सर्व धर्म आणि सर्व समाजामध्ये आहे। त्याचे छळणे वेगवेगळ्या प्रकारचे असते। त्या भूताची मागणी पूर्ण केली किंवा भूताला एखाद्या ताकदवान देवऋषाने हाकलून दिले की ते जाते, असा सर्वत्र समज आहे। देव किंवा देवी अंगात येणे। आपल्या देशात कोट्यावधी देवदेवतांची कल्पना आहे। त्यांच्या वाराच्या दिवशी पौर्णिमा व अमावस्या, त्या देवतेचा उत्सव, देवाचा सांस्कृतिक कार्यक्रम, या दिवशी ती देवता त्याच्या भक्ताच्या किंवा इतर बाईबाबाच्या अंगात संचार करते आणि मोठमोठ्याने घुमून नाचू लागते अथवा अंगाला आळोखे पिळोखे देत घुमू लागते। एखाद्या भक्ताच्या अंगात देव किंवा देवी काय येते याचे उत्तर फारसे कोणी देत नाही। फार तर जो ज्या देवतेची जास्त भक्ती करतो त्याच्या अंगात तो देव येतो असा समज आहे। काही लोक हवे तेव्हा हवा तो देव अंगात आणू शकतात, असा त्यांचा नावलौकिक आहे। गावातल्या स्थानिक देवतेपासून लोकप्रसिद्ध देवतेपर्यंत कोणताही देव अंगात येतो। भूत अंगात येणे व देव अंगात येणे यामध्ये थोडासा फरक आहे तो असा। भूत अंगात आले की ती छळण्यासाठी किंवा त्याची काहीतरी मागणी पूर्ण करून घेण्यासाठी येत असते, मात्र देव अंगात येतो तो भक्ताच्या भक्तीमुळे किंवा एखाद्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी। ज्याच्या अंगात देव येतो त्याच्याकडे अनेक माणसे आपले प्रश्न घेऊन जातात। मग विशिष्ट वातावरण निर्माण करून भक्ताच्या अंगात देव आणला जातो व त्या भक्ताकडून प्रश्नाची सोडवणूक करून घेतली जाते। भक्ताला मान सन्मान मिळतो व त्याच्याकडे जाणाऱ्यास मनाचे समाधान मिळते, असा परस्पर व्यवहार सुखेने व चाललेला असतो। भूत। भूताच्या कल्पना जगभर सर्व समाजामध्ये आढळून येतात। त्यांचे आकार प्रकार आणि त्यांनी चालवलेले चाळे वेगवेगळ्या प्रकारचे ऐकायला मिळतात। प्रचलित समजुतीनुसार भूत अकराळ विक्राळ असते। त्याची सावली पडत नाही, पाय उलटे असतात, प्रतिबिंब पडत नाही, काहींना डोकेच नसते तर काहींचे डोळे छातीवर असतात, हवेसारखे कुठेही केव्हाही जाऊ शकते, ते वायूप्रमाणे असते, म्हणून ते घुमू लागले की वारं आलं असं लोक समजतात। वेगवेगळ्या लोकांकडून भूतांच्या गोष्टी ऐकायला मिळतात। लहान मुलांना भूतांची भीती घातली जाते। आला बावा असे म्हटले जाते। हा बावा महाभयानक असतो। रडणारे मूल चटकन थांबते। हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम इत्यादी सर्व धर्मांमध्ये भूतांच्या वेगवेगळ्या प्रकारे पण समान समजुतीवर आधारलेल्या कल्पना आहेत। भूताविषयी औत्सुक्य, कुतूहल व भीती सर्व समाजामध्ये सारख्याच प्रमाणात आहेत। समाज माणसाच्या मानगुटीवर प्राचीन काळापासून भूताची कल्पना बसलेली आहे। भूतांचे प्रकार। भूतामध्येही वेगळेपण आढळून येते। अनेक प्रकारची अनेक जातींची भूती असतात। भूत ही मानवेतर आधांतरी भटकणारी योनी आहे। ती वेगळ्या डायमेन्शन्समध्ये राहते। माणूस मेल्यानंतर त्याचे भूत बनते। त्याचा आत्मा स्वर्गात किंवा नरकात न जाता तो त्याच्या वासनामय देहाने आधांतरीच भटकत राहतो। साधारणपणे मरतेवेळी ज्याची वासना कशात तरी अडकून पडते तो माणूस भूत बनतो। ब्राह्मणाचा ब्रह्मसंबंध होतो। धनलोभी स्वार्थी ब्राह्मण मेला तर त्याचा ब्रह्मराक्षस होतो। बाळणपणात मेलेल्या बाईची हडळ होते तर कोण लवसट बनते। या जगात हलकट माणसाचा झोटिंग होतो। भूत भविष्य सांगणाऱ्या भूताला कर्णपिशाच म्हणतात। एखाद्या देवऋषांनी कुणाकडून तरी पैसे घेऊन एखाद्याच्या अंगावर भूत घातली तर त्याला पित्र घातली असे म्हणतात। तर धान्य वगैरे आणून देणाऱ्या भूताला चेटूक म्हणतात। भूतांच्या पण नाना जाती। आपल्या देशात जातींची वानवा नाही। या भूतांचाही एक देव आहे,
त्या देवाला वेताळ म्हणतात. वेताळ हा भूतांचा राजा. अनेक ठिकाणी वेताळाच्या शिडा उभ्या केलेल्या आढळून येतात. अमावस्याला त्यांची मध्यरात्री मिरवणूक निघते. स्मशानातून ती मिरवणूक सुरू होते. हातात पलिदे म्हणजे पेटते टेंभे घेऊन भूते नाचत नाचत मिरवणूक काढत असतात. धाडस करून जो तो टेंबा धरील त्याला ते भूत पाहिजे ते प्राप्त करून देते. असे अनेक प्रकारचे समज प्रचलित आहेत. भूतांची वस्ती. अनेक जणांना भूतांनी झपाटलेली त्यांच्या अंगात आल्याचे आपण लहानपणापासून पाहतो. अनेकांच्या तोंडून भूताच्या सुरस कथा ऐकतो. भूत रात्रीच्या वेळी रस्ता कसे चुकवते, कुणाला किती घोळसते, कुणी कोणत्या भूताबरोबर कुस्ती कशी केली, भूताला कशी हरवली, याच्या रसभरीत कथा ऐकायला मिळतात. भूतांची वस्ती स्मशान, विहिरी, मोठी झाडे, विशेषतः वड, पिंपळ, ओसाड घरे, पडकेवाडी, पाणवठी, ओसाड माळरान, आडबाजूचा ओढ्याचा काठ इत्यादी ठिकाणी असते. भूतांचा पण मोठा गोतावळा असतो. ते कुटुंब कबिल्यासह राहतात. भूतांना पण मुली असतात. त्यांच्यातही भांडणे होतात. ते एकत्र बसून जेवण करतात वगैरे असा त्यांचा सागर संगीत संसार चाललेला असतो. त्यांच्या ठिकाणामधून एकटा कोणी निघाला व त्यांची ठरलेली वेळ असते त्यावेळी ते त्या माणसात झपाटतात. भूत कसे झपाटते ते पाहू. पूर्वापार समजुतीनुसार भूताची कल्पना मनामध्ये खोलवर जाऊन घर करून बसलेली असते. माणसास भूताविषयी सर्वाधिक वाटते ती भीती. ही भीती लहानपणीच्या प्रोग्रॅमिंगमुळे अतिशय खोल मनात जाऊन बसलेली असते. रात्रीच्या अंधारात भूताचे नाव जरी काढले तरी त्याच्या कल्पनेने अंगावर शहारे येतात आणि माणूस खूप भीतीखाली वावरतो. ही भीती इतकी भयानक असते की सर्वांगाचा थरकाप उडवते. जराशे कुठे वाऱ्याने थोडेसे काही हल्ले तर भूत चालत जवळ येते असा भास होऊ लागतो. अंधारात दिसणाऱ्या आकृत्या भूतांची रूपे धारण करतात. भीती संपूर्ण शरीर व मनाचा पगडा घेते आणि अंतर्मनात भूताच्या ज्या कल्पना असतात त्या सगळ्या वर उसळी मारून येतात आणि भूताने झपाटले असे होते आणि ती व्यक्ती अंगात येऊन घुमू लागते. यात विशेष आहे ते असे की ती व्यक्ती घुमताना अशाच पद्धतीने घुमते की त्याने पूर्वी अशी अंगात आलेली माणसे घुमताना पाहिलेली असतात. त्याच पद्धतीने याचे घुमणे असते. म्हणजे यामध्ये सरळ सरळ पूर्वीचे भूताचे सर्व प्रकारचे प्रोग्रॅमिंगच वर उसळून येत असते. व्यक्ती आधीच सांसारिक व व्यक्तिगत जीवनातील घडामोडीमुळे तणावाखाली असते. रोजच्या कटकटीमुळे तिचा मेंदू अगदी शिनून गेलेला असतो. विचार करायला मेंदू फार काम करीत नाही. विवेक थोडा कमी होतो. तसेच काही व्यक्तींच्या बाबतीत तर त्यांचा मानसिक तोल बऱ्यापैकी ढासळलेला असतो. व्यक्तिमत्व दुभंगलेले असते. मग अगदी साध्या कारणानेही व्यक्तीचा तोल ढासळतो आणि भूत अंगात येते. मग एखादी अमावस्या, पौर्णिमा, सायंकाळ, रात्रीची वेळ, एकटेच प्रवास करणे, नदीकाठी किंवा ओढ्याकाठी जाऊन आल्यानंतर अथवा एखादी आरोळी, किंकाळी ऐकायला मिळणे, कोणतेही अगदी साधे कारणही पुरते. व्यक्तीच्या मनाचा तोल जातो. त्याचे वागणे, बोलणे, बघणे बदलते. ती व्यक्ती दुसऱ्याच एका अनोळखी विश्वात वावरत असल्यासारखी वागते. तिचे भान सुटते. बाहेरच्या जगाचा संबंध जवळजवळ संपल्यासारखे होते. पूर्णपणे आंतरिक पूर्वी जे प्रोग्रॅमिंग झाले होते त्याप्रमाणे त्या विश्वास जाते. बराच वेळ ट्रान्स अवस्थेतच राहते. त्यात काहीही बरळते, बडबडते, शरीराची वेडीवाकडी हालचाल करते. मग जनमान्यतेनुसार त्याला भूताने झपाटले असं जाहीर केले जाते. लोकसमजूत अशी आहे की झाडाची म्हणजे त्या व्यक्तीची व भूताची गुप्तपणे नजरानजर झाली की भूत अंगात शिरते. भूत काय आहे? भूत हा प्रकार जगभर वेगवेगळ्या जाती जमातीत मानव वंशामध्ये मानला गेलेला आहे. सर्व धर्मांच्या धर्मग्रंथामध्ये भूत या विषयाला स्पर्श केलेला आहे. सर्व धर्मांमध्ये भूताचे अस्तित्व मान्य केले आहे. प्राचीन काळच्या अनेक दंतकथा भूत या विषयावर आहेत. भूत म्हणजे मृत व्यक्तीचा जीवात्मा. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मातील कल्पनेप्रमाणे मनुष्य मेला की त्याचा आत्मा फिरत राहतो. जोपर्यंत मृत व्यक्तीचे शरीर व्यवस्थित जपून ठेवलेले आहे तोपर्यंत त्या आत्म्यालाही काही होत नाही. म्हणून त्या धर्मातील व्यक्ती मेली की त्याचे शरीर व्यवस्थित पुरून सांभाळून ठेवले जाते. तसेच त्यांची अशी कल्पना आहे की ईश्वर अंतिम निवाड्याच्या दिवशी सर्वांचा निवाडा करतो आणि ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे कायमस्वरूपी स्वर्ग किंवा कायमस्वरूपी नरकात पाठवणी करतो. या अंतिम निवाड्याच्या दिवसापर्यंत जो जीवात्मा असतो तो म्हणजे भूत होय. शेक्सपियरने
ज्युलियस सीझरच्या भूताचे वर्णन केलेले आहे. भारतीय धर्म आणि दर्शनकाराच्या संदर्भात विचार केला तर जीवात्मा हा पुनर्जन्म घेत असतो, लगेच स्वर्गात जात असतो, नरकात जात असतो किंवा मोक्ष पावत असतो. जे स्वर्ग नरकात गेलेत त्यांचे पुण्य पापांचे भोग संपले की पुन्हा जन्म घेत असतात. मात्र एखादा दुर्वर्तनी माणूस किंवा मरतेवेळी ज्याची वासना मागे शिल्लक राहिली आहे असा माणूस स्वर्ग नरकात न जाता तो भूत योनीत जातो. भारतीय विचारवंत वृक्ष, पशु, पक्षी, मानव, देव वगैरे योनी मानतात. तसेच भूत ही सुद्धा एक प्रकारची योनी आहे. हिंदू धर्मांतर्गत ज्या कल्पना आहेत त्यानुसार आत्मा वेगळा आणि जीवात्मा वेगळा. आत्मा सर्वव्यापी असतो तर जीवात्मा वासनामय असतो. त्यालाच लिंगदेह असे म्हणतात. मानवी देहांतर्गत अन्नमय, प्राणमय, मनोमय, बुद्धिमय व आनंदमय असे पंचकोश मानलेले आहेत. यातील अन्नमय कोश म्हणजे शरीर, ते मेल्यानंतर नष्ट होते. प्राणमय कोश, मनोमय कोश आणि बुद्धिमय कोश मिळून लिंगदेह तयार होतो. त्या लिंगदेहालाच जीवात्मा असे म्हणतात. त्यातच वासना असतात. जन्म मृत्यू शरीराचा होतो. लिंगदेह जीर्ण वस्त्र टाकून द्यावे त्याप्रमाणे थकलेल्या शरीराचा त्याग करतो आणि नवीन देहात प्रवेश करतो. स्वर्ग किंवा नरकाला जातो आणि पावन पुरुष मुक्त होतो. मृत्यूच्या वेळी ज्या वासना शिल्लक असतात त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो. मग तो जन्म लता, वृक्ष, डुक्कर, गाढव, कुत्रा किंवा मानव कशाचाही ज्याच्या त्याच्या वासनेप्रमाणे मिळतो. मात्र ज्याची वासना शिल्लक आहे आणि कुठलाही जन्म मिळत नाही आणि विशिष्ट वासनेच्या जाळ्यात तो जीवात्मा अडकलेला असतो तेव्हा तो भूत योनीमधून फिरत असतो. तो भटकणारा जीवात्मा म्हणजेच भूत. हे भूत जिवंत असलेल्या माणसाच्या शरीरात शिरून आपल्या वासना पूर्ण करून घेत असते किंवा एखादे दुष्ट असेल तर त्या झाडाचा छळ करीत असते. तसेच ते भूत जेव्हा माणूस म्हणून जिवंत होते तेव्हा त्याला जर कुणी छळले असेल तर त्याचा बदला ते आता त्याच्या अंगात शिरून त्रास देऊन घेत असते. अशा समजुती प्रचलित आहेत. दर्शनशास्त्राप्रमाणे जीवाचे स्वरूप काय आहे ते आपण समजावून घेऊ. ख्रिश्चन म्हणतात देवाने प्राण फुंकला आणि माणूस जिवंत झाला, तो त्याचा जीव. ख्रिश्चन कल्पना आणि मुस्लिम कल्पनांमध्ये बहुतांशी साम्य आहे. विविधता आढळते ती भारतीय दर्शनकारांमध्ये. भारतात प्रमुख 9 दर्शने आहेत. त्यातील 6 आस्तिक आणि 3 नास्तिक मानतात. चार्वाक, जैन आणि बौद्ध ही नास्तिक म्हणजे वेदाला न मानणारी दर्शने आहेत. तर न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, जैमिनीची पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही आस्तिक म्हणजे वेदाला मानणारी दर्शने आहेत. चार्वाक दर्शन आत्मा, भूत, स्वर्ग, नरक काहीच मानत नाही. जैन दर्शनामध्ये जीव हा अनुरूप असून तो प्रकाशमान आहे. जसा एका खोलीत दिवा ठेवल्यानंतर खोलीभर प्रकाश पसरतो तसे अनुरूप जीवामुळे सर्व शरीरभर चैतन्य अनुभवास येते. बौद्ध मतानुसार सर्व क्षणिक असल्यामुळे स्थिर, शाश्वत असे काहीच नाही. ते जीव म्हणजे चित्त चैत्य स्कंदाचे संतान असे म्हणतात. तेच जन्म पुनर्जन्म घेत असते. राहिलेल्या 6 दर्शनामध्ये न्याय वैशेषिकांची भूमिका थोडी वेगळी आहे. मात्र ती फार प्रचलित नाही म्हणून ती इथे विचारात घेण्यात हसील नाही. सांख्य दर्शनाने जी मीमांसा केली तीच इतर दर्शने थोड्याफार किरकोळ फरकाने ग्राह्य मानतात. पंचमहाभूते, पंच तन्मात्रा, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अंतकरण चतुष्टय ही तत्वे प्रकृतीची आहेत. मूळ प्रकृतीतून त्रिगुण आणि गुणातून गुण उत्पन्न होतो. या न्यायाने पुढील पसारा निर्माण होतो. ही प्रकृती जड आहे. तिला चालवणारा तो पुरुष, तोच चेतन आहे. या कल्पनेवर मायावादासह इतर सर्व वाद अवलंबून आहेत. फरक इथे आहे की मूळ प्रकृती ही ब्रह्मापासून निर्माण झाली व सर्व एकच आहे असे वेदांती म्हणतात. मात्र पुढील विस्तार त्यांना मान्य आहे. गीतेत यालाच अष्टधा प्रकृती असे म्हटले आहे. या प्रकृतीच्या आश्रयाने राहणारे चैतन्य की जे विकारी झाले आहे तो म्हणजे जीवात्मा. भूताने शरीरात संचार करणे तत्वतः शक्य आहे का? एवढे तत्वज्ञान सांगण्याचे कारण असे, कोणत्याही तत्वज्ञानानुसार एका देहात दुसऱ्या जीवात्म्याने काही काळासाठी का होईना वास्तव्य करणे तत्वतः अशक्य आहे. कोणतेही तत्वज्ञान स्वीकारले तरी एका देहात एक जीवात्मा मौजूद असताना दुसरा जीवात्मा येतो आणि पहिल्या जीवात्म्यासह संपूर्ण शरीराचा ताबा घेतो व त्याला स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागायला लावतो. ही गोष्ट मुळातच अशक्य आहे. कारण एका वेळी एका शरीरामध्ये
एक जीवात्मा नांदत असताना दुसरा जीवात्मा येऊन राहण्यासाठी जागाच नाही. समजा आपल्याजवळ 1 लिटरची बाटली आहे, तिच्यात पूर्णपणे पाणी भरलेले आहे. त्या 1 लिटरच्या पूर्णपणे भरलेल्या बाटलीत आणखी 1 लिटर पाणी कसे काय मावणार? दुसरे 1 लिटर पाणी भरण्यासाठी एकतर पहिले पाणी पूर्णपणे काढावे लागेल. तसा पहिला जीवात्मा देह सोडून गेल्याशिवाय दुसरा जीवात्मा शरीरात येऊच शकत नाही. भले एक वेळ असे समजू की मेलेल्या सर्व माणसांची भूते झालेली आहेत आणि ती सर्व भूते माणसाभोवती घोंगावत आहेत, पण जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्यांना शरीरात प्रवेश करता येणार नाही. मग पहिल्या जीवात्म्यासह शरीराचा ताबा घेण्याची गोष्ट तर दूरच राहिली. जेव्हा भूत म्हणजे मृत जीवात्मा शरीरात संचार करतो तेव्हा शरीरातील जीवात्मा कुठे जातो? तो देह सोडून जातो म्हणावे तर शरीर मरायला हवे, पण भूत अंगात येणाऱ्याचे शरीर क्षणभर देखील मरत नाही. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. मग पहिला जीव असताना दुसरा जीव त्यात कसा प्रवेशतो? एका म्यानात 2 तलवारी कशा बसणार? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे मृत जीवात्मा की जो भूत बनलेला आहे तो जिवंत माणसाच्या शरीरात प्रवेश करणे तत्वतः अशक्य आहे. अगदी आस्तिक नास्तिक कुणाचेही तत्वज्ञान स्वीकारले तरी ती गोष्ट असंभव अशक्य आहे. खरे पाहता मुळात भूत आहे का या विषयाची प्रचंड संदिग्धता आहे. भूत अस्तित्वात आहे असा जे दावा करतात त्यांना अद्याप ते सिद्ध करता आले नाही. पॅरासायकोलॉजी नावाची मानसशास्त्राची एक शाखा त्याच्यावर काम करते, पण शास्त्रीयदृष्ट्या भूत हा विषय अजून असिद्ध आहे. पाठीमागे ॲनी बेसेंट नावाच्या इंग्लंडच्या एका विदुषीने थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना भारतात मद्रासमधील अड्यार येथे करून त्याचा अभ्यास केला. त्यांच्या मताप्रमाणे एका जगद्गुरूचे अवतरण होणार होते. तो जगद्गुरू म्हणून जे कृष्णमूर्तींकडे सर्वजण पाहत होते. मात्र जे कृष्णमूर्तींनी सर्वच नाकारले. गुरु व गुरुपदासारख्या अनेक भुक्कड कल्पना त्यांनी मुळातच नाकारल्या. जे कृष्णमूर्ती हे एक साक्षात्कारी प्रगल्भ व ज्ञानी व्यक्तित्व होते हे सर्वांनाच मान्य होण्यासारखे आहे. भूत आहे की नाही या वादात न शिरता आपल्या प्रतिपादनाचा मुद्दा आहे की भूत अंगात येते का, येऊ शकते का? तर त्याचे ठामपणे उत्तर नाही असेच द्यावे लागते. कारण भूत नाही असे स्वीकारले तर नसलेले भूत अंगात कसे काय येणार? आणि भूत आहे असे शास्त्रीयदृष्ट्या असिद्ध असूनही ते आहे असे गृहीत धरले तरी ते तत्वतः अंगात शिरू शकत नाही व व्यक्तीला छळू शकत नाही. खरोखरच जर तसे झाले असते तर जगात फारच गोंधळ झाला असता. कारण प्रचलित तत्वज्ञानानुसार त्याला जन्म घ्यायला आईच्या पोटात 9 महिने थांबायला न लागता ते त्याला चांगले वाटणाऱ्या कोणत्याही शरीरात शिरून पुनर्जन्म घेण्याचा प्रयत्न केला असता. मग एका शरीरात 2-2 जीवात्मे फारच मजेशीर. यातून गोंधळाचे चित्र निर्माण झाले असते. मात्र तसे होत नाही, होणारही नाही, कारण ते अशक्य आहे. आता आपण देवांचा विचार करू. देवांचे प्रकार. आपल्या देशात सुमारे 33 कोटी देवदेवतांची कल्पना आहे. अनेक शतकांपासून देवांची तेवढीच संख्या आहे. बहुतेक सर्वांनी सामुदायिक कुटुंब नियोजन केले आहे की काय कोण जाणे. देवांची लोकसंख्या वाढवण्याची सुरस कथा अजूनही कोणत्याच पुराणिक बुवाच्या तुळतुळीत मेंदूतून प्रसवली नसल्याने त्याची कल्पना येत नाही. देवतांच्या यादीमध्ये देव आणि देव्या असा फरक करावा लागेल. त्यांच्यातही नवरा बायको बहीण भावांचे नाते आहे. तर काही देवतांवर त्यांना योग्य जोडीदार न मिळाल्याने ब्रह्मचारी राहण्याची वेळ आलेली आहे. या देवतांपैकी बहुतेक देवता अनेकाच्या अंगात येतात. देवांपेक्षा देव्यांचा वाटा फार मोठा आहे. सौदंतीच्या रेणुका यल्लमापासून तुळजापूरच्या भवानी मातेपर्यंत अनेक देव्या अनेकांच्या अंगात येतात. तर ज्योतिबा खंडोबापासून सिद्धनाथापर्यंत देव त्यांची देवळे सोडून एकावेळी अनेक भक्तांच्या अंगात संचार करीत असतात. देवतांचे विडंबन. खरे तर सर्व आस्तिक म्हणजे देव मानणारे लोक एकमुखाने कबूल करतात की या विश्वात सर्वांचा तारणहार सर्व सत्ताधीश परमेश्वर एकच आहे. अगदी उपनिषदांपासून गीतेपर्यंत सर्व ग्रंथ ओरडून सांगतात की परमात्मा एकच आहे, परमसत्ता एकच आहे. मात्र व्यवहारात देवाने इतकी दाटी केली आहे की 7 दिवसात सर्वांची वाटणी करणे अशक्य आहे. त्यामुळे एक एक वार अनेकांनी वाटून घेतला आहे. देवानीच सर्व वार घेतले, फक्त एकच बुधवार दिला होताना. काही विष्णूचे भक्त बुधवार विष्णूचा आहे असे म्हणतात. काही पुत्रवती स्त्रिया
आता बुधवारचे व्रत करू लागले आहेत. देव म्हणजे सर्वात उत्तम, शक्तिशाली, दयाळू, परम न्यायी, परम ज्ञानी असा सर्व चांगल्या गोष्टींचा परमोच्च बिंदू असा असणारा देव आपल्या विश्वाचा पसारा सांभाळण्याचे काम सोडून यांच्या अंगात शिरून चित्र विचित्र आवाज काढून घुमत बसायला तो काय बेवडा आहे? तोंडातून लाळ गळती आहे, अंगावरील वस्त्राचे भान नाही, हाहू हाहू करीत जोरात घुमणे, दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंतवून खालीवर झोकांड्या घेत हातवारे करणे, माणसाची अशी अवस्था तो दयाळू परमेश्वर करील काय? देव अंगात येतो असे समजून आपण देवाचे विडंबन करीत नाही काय? ज्यांच्या अंगात जो देव येतो तोच देव स्वतःचा जय जयकार कसा करील? कारण समजा कुणाच्या तरी अंगात ज्योतिबा आलाय, तेव्हा तो अंगात घुमत असतो, तेव्हा मधून मधून स्वतःच डरकाळी पडतो की ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. मग तो ज्योतिबा स्वतःच चांग भलं कसं म्हणेल? स्वतःच चांग भलं म्हणून घ्यायला देव काय जिवंतपणीच स्वतःचे पुतळे उभारून घेणाऱ्या पुढाऱ्यांच्या रांगेतला आहे की काय? देवाला आपण किती खाली आणतो याचा विचार करायला हवा. बरे, देव अंगात येतो म्हणजे नेमकं काय होतं हे कोणीच सांगू शकत नाही. फक्त म्हणतात की आमक्याच्या अंगात फलाण्या देवाचं वारं आलंय. हे वारं मात्र फारच विचित्र आहे. वारं आणि पाणी हे मराठी भाषेतील शब्द बहुआयामी आहेत. प्यायचं पाणी वेगळं आणि अंगातलं पाणी, गावचं पाणी, 12 गावचं पाणी वेगळं असतं. तसेच अर्धांग वायूचा झटका आला की वारं गेलं म्हणतात आणि देव किंवा भूत आलं आणि नाचायला लागलं की वारं आलं असं म्हणतात. या वाऱ्याचा त्या वाऱ्याला ताळमेळ नाही. आता आपण अंगात येण्याची कारणे तपासू. प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की देव असो वा देवी नाहीतर भूत असो, ते जेव्हा अंगात येऊ लागते तेव्हा त्या सर्वांच्या पाठीमागे जी कारणे असतात ती कारणे महत्त्वाची आहेत. देव, देवी, भूत यांची कारणे सर्वसाधारणपणे समान आहेत. संस्कार, मुलाच्या व्यक्तिमत्वाची घडण होत असताना कुटुंब, समाज, संस्कृती इत्यादी मधील बऱ्या वाईट गोष्टी त्यांच्यात येत असतात. लहानपणापासून भूताखेताच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. समाजात अंगात आलेल्यांशी लोक कसे वागतात हे माहीत असते. अंगात आलेल्या व्यक्तीकडे समाज विशेष व्यक्ती म्हणून पाहतो. ज्यांना असे विशेष व्यक्ती व्हावेसे वाटते त्याच्या अंगात हमखास येते. याच्या उलट ज्याने भूत व भूतांच्या गोष्टी कधीच ऐकलेल्या नाहीत किंवा समाजातील एकही अंगात आलेला मनुष्य हा हू करताना कधीच पाहिलेला नाही, त्याच्या कधीच अंगात येणार नाही. विषम परिस्थिती, आपला समाज विषमतेने बजबजलेला आहे. एका बाजूला श्रीमंतीचा राजेशाही थाट तर दुसऱ्या बाजूला पराकोटीचं दारिद्र्य. एक समुदाय जन्मतःच सर्वश्रेष्ठ तर दुसरा समुदाय जन्मतःच हीन, दीन, शूद्र आणि पुरुषाचे सार्वभौमत्व हे आपल्या समाजाचे वैशिष्ट्य. वर्ण वर्चस्व, वर्ग वर्चस्व व पुरुष वर्चस्व याच्या बळी जे गेलेले आहेत त्यांच्याच अंगात येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही विषमता कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष कारणीभूत होत असते. दरिद्री व्यक्ती, स्त्रिया आणि दलित वर्गामध्ये अंगात येण्याचे प्रमाण जास्त आहे. मनाचा कमकुवतपणा, काही व्यक्तींची घडणच अशी असते, किंबहुना निसर्गतः काही व्यक्ती मनाने अतिशय कणखर असतात. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या मनावर फार परिणाम होत नाही. त्या धीर गंभीरपणे संकटाला सामोऱ्या जातात. तर काही व्यक्ती मनाने फार हळव्या असतात. संकटाच्या थोड्याशा झुळकेनेही त्या पार खचून जातात. जसे एखाद्याला थोडेसे रक्त पाहिले तरी चक्कर येते, हे हळव्या मनाचे लक्षण आहे. अशा कमकुवत मनाच्या व्यक्ती तणावाच्या गोष्टीने लगेच खचतात आणि भूताच्या कल्पनेला बळी पडतात व अंगात भूत घेऊन घुमत राहतात. तसेच सूचनाग्राही व्यक्ती, काही व्यक्ती अत्यंत सूचनाग्राही असतात. एखाद्याने काही सांगितले तसेच एखाद्या घटनेचा त्यांच्यावर गाढ स्वरूपाचा व ताबडतोब परिणाम होतो. अंधश्रद्धा समाजातील अशा घटनांचा अर्थ लावून त्या ग्रहण करतात. शिवाय भूताखेताच्या आणि देवदेवतांच्या उदंड कथा समाजामध्ये आहेत, त्या सर्वांचा परिणाम होतो. अज्ञान, खरे तर सर्वच गोष्टींचे, सर्व प्रकारच्या दुरितांचे प्रमुख कारण जर कोणते असेल तर ते म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे सगळाच अंधार. खरे खोटे, विवेक अविवेक, सारासार, सत्यासत्य असे तिथे काहीच नसते. समाज 21व्या शतकात आला तो देहाने, पण डोक्याने तो खूप मागे आहे. काही हुशार थोड्याफार लोकांच्या परिश्रमाने, अथक प्रयत्नांच्या संशोधनाने आणि तांत्रिक साधनांच्या साह्याने त्यांनी समाजाला
21व्या शतकात आणले. मात्र बहुतांश समाज अजूनही अज्ञानांधकारातच चाचपडतो आहे. आजचा माणूस कपडे झकपकीत आणि आधुनिक घालतो, मात्र आतून तो बुरसटलेला तसाच राहिला आहे. तो फार बदलला नाही. याचा अनुभव पदोपदी येत असतो. समाजातील अनेक प्रकारचे अज्ञान हे अंगात येण्यालाही कारणीभूत आहे. मनाला बसलेला प्रचंड धक्का. व्यक्ती जीवनात अनेक भलेबुरे प्रसंग येत असतात. दारिद्र्य 5वीलाच पुजलेले असते. आधीच तुटपुंजा परिस्थितीत एखादा जबरदस्त धक्का बसतो. व्यक्तीचे व्यक्तिमत्व उद्ध्वस्त होते. एकामागून एक संकटांची मालिकाच येते. आडे कोसळले की वासेही आपोआप पडतात या म्हणीचा प्रत्यय येतो. परिस्थिती सावरण्याची चिन्हे दिसत नाहीत. मग व्यक्ती अन्य पर्याय शोधते. त्या अन्य पर्यायापैकी अंगात येणे हा एक पर्याय आहे. सतत तणावाखाली वावरणे. अंगात येण्याच्या अनेक प्रमुख कारणापैकी हे एक अतिशय महत्त्वाचे कारण आहे. आपल्या देशातल्या विशिष्ट परिस्थितीमुळे व्यक्ती मुळातच बऱ्यापैकी तणावाखाली असतात. त्यातच कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक ताणतणाव निर्माण होतात. अशा दीर्घकाळ तणावाखाली वावरलेली व्यक्ती हळूहळू ढासळत जाते. जीवन बरेचसे परावलंबी असते. हातात काहीच मार्ग नसतो. नको असलेल्या माणसाशी लग्न झालेले असते. काही लैंगिक प्रश्न असतात. नवरा बेवडा, बाहेर खेळली असला किंवा कुटुंबात काही संकट कोसळले तर सर्व जबाबदारी येऊन पडते. ती जबाबदारी पेलण्याच्या पलीकडची असते. अशा व्यक्तीच्या अंगात आल्याचे जाणवते. या प्रकाराने स्त्रिया जास्त बळी पडतात. दुसऱ्याच्या तंत्रानं वागणाऱ्या व्यक्ती. देवदेवी अंगात येणाऱ्या किंवा भूताने झपाटल्या जाणाऱ्या व्यक्ती सामान्यतः दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे असतात. आपणास काय वाटते किंवा आपले काही वेगळे मत आहे असे त्यांचे नसते. कोणीही काहीही सांगावे आणि त्याने ते निमूटपणे ऐकावे. स्वतः विचार करणे व स्वतःचा निर्णय स्वतः घेणे हे त्यांना जमत नाही. दुसऱ्याकडून आलेली सूचना ही व्यक्ती ताबडतोब स्वीकारते. एखाद्याला गुरु, बाबा, बुवा किंवा असेच काहीतरी म्हणून मान्यता दिली जाते आणि प्रत्येक कृती त्याच्या सांगण्यावरून ठरवली जाते. स्वतःचं डोकं कशासाठी आहे याचेच त्यांना भान नसते. अशा व्यक्ती अंगात येणाऱ्या व्यक्तीच्या सदरात मोडतात. श्रद्धा. भूत झपाटते, ते विशिष्ट पद्धतीने घुमते, ते झाडाला पकडून ठेवते. पिवळा भात, लिंबू, उलट्या पकांचा काळा कोंबडा, अंडे, 7 धान्याचा दामटा, कधी कधी गांजा, दारू वगैरेचा उतारा भूताला द्यावा लागतो. तसेच जागृत देवस्थाने, कडक देव्या ज्यांच्याविषयी काही बोलणेही लोक टाळतात असे देवदेव्या अंगात येतात. त्या भक्ताला सांगतात, इतरांच्या अडचणींचे निवारण करतात. हे सर्व प्रकार समाजात राजरोसपणे चाललेले असतात. या गोष्टींवर व्यक्तीची ठाम श्रद्धा असते. त्या गोष्टी निरपवादपणे खऱ्याच आहेत अशी समजूत होऊन गेलेली असते. त्या विरोधात बोलणेही चुकीचे किंबहुना नास्तिकतेचे ठरवले जाते. देव आणि भूतांच्या सर्व गोष्टींवर व्यक्तीची पक्की श्रद्धा असते. शिवाय ही केवळ व्यक्तिगतच श्रद्धा असते असे नव्हे. समाजाचा फार मोठा भाग ते सर्व सोपस्कार मनापासून पार पाडत असतो. देवदेवी अंगात येणाऱ्यांच्या घरी अडचणी निवारण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी मोठाल्या रांगा लागतात. समाजातील खूप मोठा वर्ग हे सर्व जशीच्या तसे खरे मानतो. त्यावेळी ती केवळ व्यक्तीची व्यक्तिगत श्रद्धा राहत नाही, तर ती सांस्कृतिक श्रद्धा, कल्चरल बिलीफ होऊन जाते. त्याला धक्का लावणे भल्या भल्याना जमत नाही. आपल्या देशात कदाचित व्यक्तिगत मूर्खपणा म्हणून गणना होईल, पण सार्वजनिक मूर्खपणाचा गौरव केला जातो. अशा सार्वजनिक मूर्खपणाची शेकड्याने उदाहरणे आहेत. त्यातील एक म्हणजे ही देवभूत अंगात येण्यावरची श्रद्धा होय. वातावरण निर्मिती. अंगात येण्यासाठी वातावरण निर्मिती हा प्रमुख घटक आहे. वातावरण निर्मितीने व्यक्ती संमोहित होते. मुळात अंगात येण्याच्या सर्व गोष्टींवर श्रद्धा असतेच. देवता सजवलेल्या असतात. मोठमोठ्या आवाजातील घंटा व इतर वाद्ये यांच्या धडाक्यात आरत्या म्हटल्या जातात. धुपाचा धूर, त्याचा विशिष्ट वास, नगारा, घंटा इत्यादींचा आवाज, लोकांची गर्दी व सर्व गर्दीचा एकत्र विषय तो देव किंवा देवी. अशा वेळी एक गूढ भारावणारे वातावरण निर्माण होते. कोणत्याही सश्रद्ध व्यक्तीस ते चांगले भावते. काहींना त्यात वेगवेगळे चमत्कार पाहायला मिळतात. दिव्यत्वाचा साक्षात्कार होतो. काही फार भारावून जातात. मन बेभान होते. सर्व तोल संपतो.
आणि एका क्षणी व्यक्ती मोठ्याने त्या देवतेच्या नावाने चांग भलं म्हणून घुमू लागते. वातावरणाचा फार प्रभाव पडतो. काही वर्षांपूर्वी मी गाणगापूरला गेलो होतो. तिथे भीमा अमरजा नद्यांचा संगम आहे. गाणगापूरच्या दत्तापाशी अनेक प्रकारची भूतं जमा झालेली असतात. कोण उलटं टांगून घेतो तर कोण काय करतो. एक 50च्या घरातली स्त्री विजेच्या लोखंडी खांबावर चढून बसली होती. मी बारीक निरीक्षण करीत होतो. तिथे दोघी बहिणी आल्या होत्या. त्यातील एकीच्या अंगात येत होते म्हणून तिला घेऊन तिची बहीण बरोबर आली होती. अगदी सकाळपासून एक घुमत होती. फारच दमली की थोडी थांबायची. विसावा घेऊन पुन्हा सुरुवात. तिथे अंगात येणाऱ्या माणसांची खूप गर्दी. त्या मुलीच्या मनावरही परिणाम झाला. मी पाहिले की मुळात जिच्या अंगात येत होते ती तर घुमत होतीच, पण तिच्याबरोबर सोबत आलेली तिची बहीणही नंतर घुमू लागली. दत्ताजवळ सर्व भूते पळून जातात ही इतकी प्रचंड श्रद्धा, कल्चरल बिलीफ आहे. त्यामुळे दत्त संप्रदायात अंगारे दुपारे, यंत्र मंत्र ताईत गंडेदोरे यांचे फार प्रस्थ माजले आहे. यामुळे दत्त संप्रदायातील महाराजांचे फावते. अनेक दत्ताचे महाराज माझ्या ओळखीचे आहेत. देवरसपण करून ते आज कोट्याधीश झालेत. अनेक मंत्री, आजी माजी आमदार, शासकीय अधिकारी स्वतःचा मेंदू घाण ठेवून त्या महाराजांच्या कच्छेबी लागले आहेत. दत्त संप्रदायाची ही अवकळाच म्हणावी लागेल. सवयीची कृती, हॅबिच्युअल ॲक्शन. अशा भारावलेल्या वातावरणात व्यक्तीच्या अंगात येतेच. पण असे सारखे सारखे होऊन नंतर विशिष्ट वाद्यांचा आवाज ऐकला की लगेच चांगभलं केलं जातं. गोंधळी वाजवितात त्या संबळाचा आवाज ऐकला की अनेकांच्या अंगात भवानी येते. पोतराजा जवळची वाद्य ऐकली की अनेक तरण्या म्हाताऱ्या, सर्व प्रकारच्या स्त्रिया रस्त्याने घुमत जातात. ग्रामीण भागात त्या गावच्या देवीची पालखी निघाली की अंगात येण्याची पर्वणीच असते. महाराष्ट्रात बहुधा असे एकही गाव सापडणार नाही की त्या गावात देवाची पालखीतून मिरवणूक निघते त्यावेळी कुणाच्याच अंगात येत नाही. प्रत्येक मिरवणुकीपुढे 4-2 घुमणारी सापडतीलच. अशा अंगात येणाऱ्याच्या मग साध्या साध्या गोष्टीने केव्हाही अंगात येऊ शकते. ती एक त्याची सवयीची कृती बनते. यल्लमा, भवानी, मांढरदेवी वगैरे देव्यांचं वार कधीही आणता येतं. माझ्या माहितीतील एक बाई, डोंगराची हवा अन मला सोसना गारवा, हे मांढरदेवीचं कॅसेटमधील गाणं ऐकलं की तिच्या अंगात येत असे. त्या बाईच्या अंगात आणण्यासाठी काही चावट मुले मुद्दाम हे कॅसेट मोठ्याने वाजवायची. एका अंगात येणाऱ्या व्यक्तीबरोबर मसवडच्या सिद्धनाथाला गेलो होतो. त्या माणसाच्या अंगात अनेक वर्षांपासून ज्योतिबा यायचा. मंदिरात जाऊन दोघेही दर्शन घेऊन आलो. बाहेरील मंडपात आलो आणि तो लागला चांगभलं म्हणून नाचायला. बऱ्याच मोठमोठ्या उड्या मारीत होता. मी तिथेच पायरीवर बसलो. मला भूक लागली होती. 10 ते 15 मिनिटे झाली तरी त्याच्या उड्या थांबिनात. मी म्हणालो, बुवा मी जातो, तुम्ही या मागून. 1 मिनिट तो त्याच्या उड्या थांबून म्हणाला, थोडं थांब, माझं लगेच आटोपतो. असे म्हणून तो पुन्हा उड्या मारायला लागला. विशिष्ट काळ, मंगळवार, शुक्रवार, रविवार इत्यादी वार, अमावस्या, पौर्णिमा इत्यादी तिथी, देवाचे उत्सव, मिरवणुका, प्रासंगिक कार्यक्रम इत्यादी काळ हा अंगात येण्यासाठी सुकाळ असतो. या विशिष्ट वेळी अंगात येण्यासाठी पूर्वापार श्रद्धा काम करीत असतात. अनिश्चितता किंवा अशाश्वती. सभोवतालच्या परिस्थितीने जीवन गांजलेले असते. जीवनात सगळी अशाश्वतता वाटत असते. बाई सासूरवासी नसते. लग्न होऊन बराच काळ लोटलेला असतो. मूल होत नाही. सासू तर कधी नवरा गांजत असतो तर कधी न आवडणाऱ्या नवऱ्याचा छळ सोसावा लागतो. समाज उपहास करतो. या सर्व परिस्थितीतून सुटण्याचा मार्ग, तिला व्यवस्थित जीवन जगण्याचा पर्याय आपल्या समाज परिस्थितीत उपलब्ध नाही. सतत होणारा हा मनाचा कोंडमारा सहन करण्यापलीकडे जातो. मनाचा तोल ढासळतो. आसपास अंगात येणाऱ्या बायका असतात. त्यांच्याकडे लोक श्रद्धेने पाहतात. तेव्हा अशा परिस्थितीत तात्पुरती पळवाट सापडते. देवी अंगात येणे हा तिच्या मनाने शोधलेला एक उपाय असतो. ते तिचे सोंग नसते तर तिच्या दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचा तो एक भाग असतो. एकाला 5-6 मुली असतात. अनेकींची लग्ने बिजवर नवऱ्याशी लावून दिलेली असतात. मनाविरुद्ध लग्न होते. मनाविरुद्ध लग्न असल्याने सासरचे काहीच चांगले वाटत नाही. कधी माहेरी पळून जाण्याचा प्रयत्न होतो, मात्र बाप पुन्हा तिकडेच पाठवतो. घरात कुणाशी पटत नाही. मग एके दिवशी त्या बाईच्या अंगात भूत येते किंवा एखादी देवी संचारते.
मेंदूतील रासायनिक द्रव्यांचे असंतुलन. माणसाचा मेंदू आणि मज्जासंस्थेचे जाळे हा अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचा विषय आहे. मेंदूतील मज्जापेशींचे कार्य मेंदूमधील रासायनिक द्रव्यांच्या स्रावावर अवलंबून असते. कोणत्याही मानसिक शारीरिक कारणांमुळे त्या रसायनांचे असंतुलन निर्माण झाले की मानवी मनावरही फरक पडतो. मानवाच्या अनेक प्रकारच्या भावभावना, उदाहरणार्थ प्रेम, वात्सल्य, क्रोध, द्वेष, तिरस्कार, भीती इत्यादी अनेक गोष्टी या रासायनिक द्रव्यांवर आधारित असतात. त्यात बिघाड झाला की वृत्ती प्रवृत्तीमध्येही बिघाड होतो आणि एका विशिष्ट भावनेच्या आवेगात अंगात येते. अनुवंशिकता. अनेक गोष्टीप्रमाणेच अनुवंशिकता हा घटकही याचे कारण बनतो. मज्जासंस्थेतील संदेश वहनाचं काम करणाऱ्यांपैकी डोयामिन बीटा हायड्रॉक्सिलेज या एन्झाईमच्या त्रुटीमुळे पूर्वकल निर्माण होतो. याच्या कमतरतेमुळे अनैच्छिक मज्जासंस्था अतिसंवेदनशील बनते. त्याचा परिणाम होऊन व्यक्ती भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाही, आक्रसून जाते, एकलकोंडी होते. अशा व्यक्तीत मानसिक व शारीरिक प्रतिकारशक्ती कमी होते व मनाचा तोल ताबडतोब ढासळतो. इतर अनेक घटक. याशिवाय मानवी जीवन, मानवी मन, समाज, परिस्थिती, श्रद्धा, परंपरा, संस्कृती इत्यादी अनेक गोष्टींची एकमेकात बेमालूम सरमिसळ झालेली असते. प्रत्येकाचे धागे कमी अधिक प्रमाणात एकमेकात अडकलेले असतात. अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम होतो आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून अंगात येते. भूताने झपाटणे वगैरे घटना घडून येतात. अंगात कसे येते? अंगात येण्याच्या अनेक कारणांपैकी काही कारणे आपण पाहिली. मानवी मन हे फार गूढ आहे. आपण व्यवहारात ज्या मनाने वावरतो त्याला बाह्यमन म्हणतात. सर्वसाधारणपणे मनाच्या 3 पातळ्या पाडलेल्या आहेत. एक सर्वात वरचे बाह्यमन, कॉन्शियस माइंड. 2 त्याच्या आत अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड. आणि मनाचा सर्वात मोठा भाग असलेले अबोधमन, अनकॉन्शियस माइंड. व्यवहारासाठी आपण बाह्यमन व अंतर्मन असे म्हणू. मन हे हिमनगासारखे असते. हिमनग पाण्यावर तरंगत असतो तसेच मनाचे आहे. मनाचा बाह्य भाग 1/8 असतो तर 7/8 भाग अंतर्मन असते. मनाचा बाह्य भाग हा 10% असतो तर अंतर्भाग हा 90% मोठा असतो. व्यक्तीला जीवनात आलेले कटू अनुभव, अनेक प्रकारच्या स्मृती, राग, द्वेष, प्रेम, भांडणे, मत्सर, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा या सर्वांना बरोबर घेऊन दैनंदिन व्यवहारात जगता येत नाही. म्हणून या साऱ्या गोष्टी अंतर्मनाच्या कप्प्यात दडून बसलेल्या असतात. अनेक ताणतणाव व गुंतागुंत त्यात असते. व्यवहारात जगत असताना त्या सर्व गोष्टींचे नियंत्रण बाह्य मन करीत असते. पण एखाद्या वेळी ते सर्व असह्य झाले अथवा कोणतेही एखादे कारण मिळाले की अंतर्मनावरील बाह्य मनाचे नियंत्रण सुटते व व्यक्तीला झपाटले जाते. मनुष्याला एकाएकी भूत लागते किंवा देव अंगात येतो तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व दुभंगते. अंतर्मनात दडलेल्या अनेक गोष्टींचा तो वेगळ्या प्रकारे झालेला आविष्कार असतो. अंगात येणे हा एक मनाचा आजार आहे. अंगात येणे हा मानसिक आजार आहे. वेडाच्या प्रकारासारखाच तो प्रकार आहे. तणावग्रस्त मनाला कुठलाही साधा आघात तोल ढासळण्यास कारण होतो. एकदा तोल ढासळला की व्यक्तीची मनोअवस्था बदलते. ती उदासीन होते. मोठ्याने आवाज करणे, घुमणे, उड्या मारणे, बडबडणे, असंबंध वर्तन करणे, शारीरिक श्रमाची अचाट कामे करणे, भरपूर खाणे किंवा खाणे सोडून देणे, स्वतःभोवती गिरक्या घेणे इत्यादी गोष्टी ती करीत राहते. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यात बदल होतो, आवाज बदलतो, वागणे बदलते, पाहणे बदलते, पापण्या लांबल्यासारख्या दिसतात, देहाची शुद्ध राहत नाही, जगणे, खाणेपिणे कशातच स्वास्थ्य राहत नाही. हा एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार आहे. मानसशास्त्रातील मानसोपचार शास्त्र नावाची एक शाखा याचा विचार करते. त्यांच्या भाषेत अंगात येण्याची, झपाटण्याची क्रिया हा मनोभ्रमाचा प्रकार आहे. व्यक्तित्व भग्नात म्हणजे स्किझोफ्रेनिया असं त्याला म्हटलं जाते. आणि दुसरा प्रकार आहे हिस्टेरिया, हा सौम्य मनोविकार आहे. आपण स्किझोफ्रेनिया म्हणजे काय पाहू. स्किझोफ्रेनियाला व्यक्तिमत्व भग्नता असं म्हणतात. हा फार भयानक मानसिक आजार आहे. मानसशास्त्रज्ञ याचे मनाचा कॅन्सर असे वर्णन करतात. काही तज्ज्ञांच्या मते हा एक आजार नसून लक्षण समूह आहे. कारण मनोवैद्यकात वर्णन केलेली सर्व लक्षणं व विकृती या आजारात विभिन्न प्रमाणात आढळतात. म्हणजे लोक अनेक लक्षणांनी युक्त असा हा आजार आहे.
ब्लॉयरने याला स्कीज व स्पीट, स्कीज म्हणजे स्पीट म्हणजे छिन्न भग्न, व फ्रेनॉस म्हणजे पर्सनॅलिटी म्हणजेच छिन्न किंवा भग्न व्यक्तित्व असं वर्णनात्मक नाव दिलं आहे. यात व्यक्तिमत्व आक्रस्त, वास्तवापासून दूर जातं, म्हणून याला मूलभूत विचार विकृतीचा आजार म्हणतात. विचारानंतर भावना आणि वर्तन यांच्या विकृती सुरू होतात. विचार, भावना व वर्तन यांच्यातील एकसंगता व सुसंवादित्व नष्ट होते. जेवण, झोप, शारीरिक स्वच्छता, लैंगिक जीवन, बुद्धीचा वापर यातही विकृती निर्माण होते. या आजारात व्यक्तित्वाचे सर्व घटक, क्षमता व्यापल्या जातात. अगदी ताबडतोब योग्य व पुरेसे उपचार केले तर हा आजार बरा होतो. एकूण लोकसंख्येच्या 2% लोकांत हा आजार संभवतो. मनोरुग्णालयातील 80%हून अधिक जागा या रोग्यांनी व्यापलेल्या आहेत. या आजारामुळे विचारातील संलग्नता नष्ट होते. व्यक्तिमत्व आक्रस्त, दिवास्वप्नासारखे विचार करणे, वास्तवापासून दूर जाणे, एकाच वेळी परस्पर विरोधी भाव निर्माण होऊन मानसिक गोंधळ उडणं व भावनिक सुसंगती नष्ट होणं अशी याची मूलभूत लक्षणं मानली गेली आहेत. कोणत्याही देवरशाला बुवा बाबाच्या गंडाद्वाऱ्याला दाद न देणारा आणि व्यक्तीचं व्यक्तिमत्व विस्कटून टाकणारा मोठा झोटिंग, हाडळ किंवा लावसट जेव्हा झपाटते असे म्हणतात, तेव्हा हा स्किझोफ्रेनिया आजार झालेला असतो. व्यक्तिमत्व भग्नतेचेही अनेक उपप्रकार आहेत. त्याचा विचार या ठिकाणी अप्रस्तुत आहे म्हणून आपण करणार नाही. दुसरा भाग आहे हिस्टेरियाचा. हा सौम्य प्रकारचा मानसिक आजार आहे. चटकन उत्तेजित होणे, भावनांचं उघड प्रदर्शन करणं, भावनेने अस्थिर असणं, उथळपणा, दिखाऊपणा, लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासही थिल्लरपणे वागणं, दुसऱ्याला भुरळ पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विभ्रम करणं इत्यादी याची लक्षणे सांगितली जातात. अंगात येण्याची क्रिया ही काही गोष्टींची मनाने दिलेली प्रतिक्रिया असते. तेव्हा अंगात येणे हे मानसिक आजाराचाच एक भाग आहे. अंगात येणाऱ्या व्यक्तींचे प्रकार. अंगात येणाऱ्या व्यक्तींचे साधारण 3 प्रकार पडतात. अंगात आलेली व्यक्ती वास्तवापासून पूर्णपणे दूर गेलेली असते. त्याचे सर्व हावभाव बदलतात, आवाजात बदल होतो, चेहऱ्याचे भाव बदलतात, शारीरिक संवेदना बधीर झालेल्या असतात. व्यक्ती पूर्णतः वेगळ्याच जगात वावरते, जणू तिचा या जगाशी संबंधच तुटलेला आहे. विमनस्क अवस्थेत व्यक्ती वावरत असते. अशा व्यक्तीच्या अंगात आल्यानंतरच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. दुसरा प्रकार, संवेदना थोड्याफार बधीर झालेल्या असतात, अर्धवट शुद्ध असते, आवाजात बदल नसतो. अशा व्यक्तीच्या अंगात आल्या वेळच्या काही गोष्टी त्याला आठवू शकतात. तिसरा प्रकार, माणूस पूर्णपणे शुद्धीवर असतो, आवाज किंवा चेहरा यात बदल झालेला नसतो. क्षणिक वातावरणाचा प्रभाव थांबला की अंगातले जाते किंवा थोड्याशा प्रयत्नाने अंगातले जाऊ शकते. आणि यानंतरचा जो एक प्रकार आहे तो असा की त्याला पूर्ण शुद्ध असते. आपण काय करतोय, लोक काय म्हणतायत इत्यादी सभोवतालच्या गोष्टींचे भान असते. एखादा कुशल नट जशी व्यवस्थित भूमिका वठवतो तशी अंगात येण्याची क्रिया वठवली जाते. ते केवळ ढोंग असते, त्यात स्वार्थ दडलेला असतो. अनेक बुवा, बाबा, मांत्रिक, देवऋषी यांच्या अंगात याच प्रकारचे असते. मनोभ्रम. अनेक लोकांचा दावा असतो की आम्ही आमच्या या डोळ्यांनी प्रत्यक्ष भूताला पाहिले, ते भूत माझ्या मागे लागले होते किंवा त्याचा आवाज मी ऐकलाय वगैरे वगैरे. मग सर्व खोटे कसे म्हणावे? खरे तर हे केवळ व्यक्तिगत पातळीवर असल्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या ते भ्रमामध्ये मोडते. आपल्याला 5 ज्ञानेंद्रियाद्वारे ज्ञान होत असते. ही 5ही ज्ञानेंद्रिये फसवी आहेत. त्या सर्वांना भ्रम होऊ शकतात. भ्रमाचे सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे वाळवंटात पाण्याचा भास होणे, त्याला मृगजळ म्हणतात. नसलेलं पाणी डोळ्यांना दिसतं. शंकराचार्यांच्या भाषेत दोरीवर सर्पाचा भ्रम होतो तर शिंपल्यावर चांदीचा भ्रम होतो. असे सर्व ज्ञानेंद्रियाचे भ्रम होऊ शकतात. एकदा एका गोष्टीचा भ्रम झाला की नंतर सूचनावर्तन होऊन त्या ठिकाणी सर्व विभ्रम दिसू लागतात. उदाहरणार्थ, वृक्षाच्या बुंध्याच्या ठिकाणी माणूस बसलाय असे एकदा वाटले की झाडाचा पाला हलला तर तो बोलावतोय असा दुसरा भ्रम होतो. अशी ही श्रंखला चालूच राहते. जोपर्यंत तो माणूस नसून बुंदा आहे हे ज्ञान स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याचे इतर विभ्रमही थांबत नाहीत. भ्रमाचे काही प्रकार आहेत. एक इंद्रिय भ्रम, त्यामध्ये इल्युजन
म्हणजे दोरीच्या ठिकाणी साप दिसणे वगैरे. आणि दुसरा प्रकार डिल्युजन, म्हणजे चंद्र एकच असतो पण चंद्राकडे विशिष्ट तऱ्हेने पाहिले की ते 2 चंद्र दिसतात. आणि दुसरा प्रकार मनाचे भ्रम. यामध्ये हेल्युसिनेशन येते. यामध्ये बाह्य संवेदना नसते, बाहेर काहीच नसते, तर फक्त मनातच प्रतिमा असते आणि ती पुढे जशीच्या तशी दिसते. जीवापाड प्रेम करणाऱ्याची एखादी व्यक्ती अकस्मात गेली तर तिला ती व्यक्ती येऊन बोलत बसली आहे, घरात वावरते आहे, तिच्याशी ती व्यक्ती बराच काळ बोलत बसते, तिला ती व्यक्ती अगदी समोर दिसते. ते सर्व मनाचे खेळ असतात. असाच मनोभ्रमाने तयार झालेला झोटिंग घेऊन अंगात शिरतो. याशिवाय गांजा, हिरोईन इत्यादी प्रकारची नशिली मादक पदार्थांच्या सेवनानेही असे भ्रम होऊ शकतात. दृष्टीभ्रम आणि मनाचा पूर्वग्रह यातून भूताचे दर्शन होते. आपल्या समाजात असे पूर्वग्रह फार प्रचंड प्रमाणात आहेत. तोरणा किल्ल्यावर म्हणे असेच एक दिवेकर आडनावाच्या ब्राह्मणाचे ब्रह्मपिशाच आहे. या ब्रह्मपिशाचाला शांत करण्यासाठी वेल्हा तहसील कार्यालयात नैवेद्य केला जातो. त्या खर्चास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे असे म्हणतात. भूत काहीही असो, काही लोकांना अजब अनुभव येतात. त्याची योग्य तऱ्हेने चिकित्सा व्हायला हवी. भूत नाकारणाऱ्यांनी उगीच हवेत बोलू नये. आलेल्या अनुभवाची नीटपणे छाननी व विश्लेषण केले पाहिजे. त्याची कारणे शोधली पाहिजेत. एकाच जागेवर पूर्वग्रह नसणाऱ्या, त्या जागेची माहिती नसणाऱ्या माणसाला सुद्धा विशिष्ट अनुभव येतात. त्याची योग्य मीमांसा व्हायला हवी. जसा बर्म्युडा ट्रँगल आहे तशी पृथ्वीवर अशी काही ठिकाणे असतात का की ज्या ठिकाणी माणूस गेला की त्याच्या शरीर मनावर परिणाम होतो व विशिष्ट अनुभव येतो. तसे परिणाम का व्हावेत याचे संशोधन व्हायला हवे. अंगात आलेली व्यक्ती अचाट कामे करते. वयस्कर व्यक्ती झाडावर चढतात, उलटे टांगून घेतात, अमाप खातात, एरवी न करता येण्यासारख्या अनेक गोष्टी सुद्धा करतात. हे कशामुळे शक्य होते? खरे तर हे सर्व मन केंद्रित झाल्यामुळे केलेल्या कृतीचा परिणाम असतो. केंद्रित मनशक्तीच्या सामर्थ्याचा तो आविष्कार असतो. इतर वेळी मनाच्या शक्ती विकेंद्रित असतात. त्यामुळे होणारे काम नीट किंवा पूर्ण शक्तीनिशी होत नाही. आपल्या शरीराची सर्व शक्ती कामास आणली जात नाही, पण एका विशिष्ट गोष्टीवर मन एकाग्र करून पूर्ण ताकदीनिशी एखादे कार्य केले तर कोणीही सामान्य माणूस अचाट कार्य करू शकतो. त्यात भूत किंवा देवदेवीच्या दैवी शक्तीचा परिणाम नसतो. तसेच अंगात आलेल्या व्यक्तीचा सारासार विवेक गेलेला असतो. त्यामुळे भीती त्याला शिवत नाही. त्यातूनही आश्चर्यजनक गोष्टी घडून येतात. अंगात आलेली व्यक्ती अचाट कृती करीत असली तरी त्याला मर्यादा असतात. हजारो देव जरी एका व्यक्तीच्या अंगात आले तरी त्या शरीराच्या क्षमतेच्या पलीकडे तो काही करू शकत नाही. 50 किलो वजनाचा माणूस 10 देव एका वेळी अंगात आले म्हणून 1 टन वजन डोक्यावरून नेऊ शकणार नाही. तो काम करतो ते त्याच्या शरीराच्या शक्तीच्या कमाल पातळीपर्यंतच असते. अंगात आलेली व्यक्ती ज्या गोष्टीसाठी विशेष प्रशिक्षणाची गरज आहे अशा गोष्टी करू शकत नाही. जर पूर्वी कधी सायकल चालवायची माहिती नसेल तर अंगात आलेल्या व्यक्तीस सायकल चालवता येत नाही. निरक्षर असेल तर लिहिता वाचता येत नाही. ज्या कशासाठी प्रशिक्षण आणि कौशल्याची आवश्यकता असते आणि ती गोष्ट पूर्वी अंगात आलेल्या व्यक्तीस करता येत नसेल तर अंगात आल्यानंतरही करता येत नाही. देव सर्वज्ञ आहे आणि त्याने अंगात संचार केला असेल तर सर्वज्ञत्वाची एखादी तरी झलक दाखवून द्यायला हवी. अंगात आलेल्याकडे अनेक लोक आपले भविष्य, अडचणीसाठी मार्ग विचारायला जातात. मग ज्या देवाला भविष्य कळते, प्रत्येक गोष्टीवर रामबाण उपाय माहीत असतो, तर मग त्याच्या निरक्षर झाडाला वाचता का येऊ नये? जो साक्षर असेल व मराठी भाषाच लिहित असेल तर फ्रेंच, जर्मनीत का लिहिता येऊ नये? अंगात आलेल्या काही व्यक्ती बडबडत असतात. लोकांना वाटते ते वेगळ्या भाषेत बोलतात, पण हेही खरे नाही. एखाद्या भाषेतील 4-2 शब्द सोडले तर ती बडबड निरर्थक असते. त्या शब्दांना अर्थच नसतो. ते शब्द जगातील कोणत्याच भाषेतील नसतात. त्यातही विशेष असे आहे की अंगात आलेल्या व्यक्तीच्या कानावर लहानपणापासून ज्या भाषेतला एकही शब्द आलेला नाही त्या भाषेतील एकही शब्द उच्चारला जात नाही. म्हणजेच अबोध मनात दडलेले काही शब्द या बडबडीतून बाहेर पडतात. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
अंगात आलेली व्यक्ती अशक्य कोटीतील कोणतीही गोष्ट करू शकत नाही. देव सर्व समर्थ आहे. त्याची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे. असा सर्व सामर्थ्य संपन्न असलेला देव ज्याच्या अंगात येतो त्यालाही काहीही करता यायला हवे. तो हवेतून उडू शकत नाही. टनाटन अशा मोठाल्या उड्या मारणारे एखादा मिनिटभर तसेच आधांतरी राहू शकत नाही. ते तत्क्षणीच खाली पृथ्वीवर येतात. म्हणजेच ते कोणतीही अशक्य कोटीतील गोष्ट करू शकत नाही. आम्ही एकदा मसवडला सिद्धनाथाच्या यात्रेला गेलो होतो. लाखोंची यात्रा असते. दर्शनाला प्रचंड गर्दी. आम्ही गाभाऱ्याच्या दरवाजापाशी गेलो तेव्हा पुजाऱ्यांनी आतील गाभारा स्वच्छ करण्यासाठी थोडा वेळ दर्शन थांबवून दरवाजे लावले. आम्ही अगदी दरवाजाजवळच होतो. इतक्यात मोठाल्या 4 बाया हाहू करीत नाचत नाचत आल्या. दरवाजावर हात मारू लागल्या. दरवाजा उघडत नाहीत म्हणून मोठ्याने ओरडू लागल्या. त्यांचा तो भेसूर आवाज आणि भयानक अंगविक्षेपाने मीही थोडा गांगरलो. पण पुजारी पक्का होता. तो त्यांच्यावर खेकसला व म्हणाला, जर खरंच देव तुझ्यात असेल तर दरवाजा फोडून जा. त्याने त्यांच्यासारखाच आवाज वाढवल्याने त्या ढिल्या पडल्या. मला हसू फुटली. मसवडमध्ये लवकरच दर्शन व्हावे म्हणून अंगात आणून चांग भलं म्हणत हाहू करीत नाचत नाचत मस्तपैकी दर्शन घेऊन येतात. अंगात येण्याचेही अनेक नमुने आहेत. ज्यांच्या अंगात भूत येते त्याला भूताने झपाटले आहे असे म्हणतात. बहुधा ते ढोंग फार कमी प्रमाणात असते. मात्र ज्याच्या अंगात देव किंवा देवी येते त्यांचे फारच विचित्र नमुने पाहायला मिळतात. काहींच्या अंगात हेतुतः आणले जाते. विशिष्ट परिस्थितीत अनेक जण घुमत असतात. अंगात देव्या येण्याचे प्रमाण स्त्रिया आणि मागासवर्गीय समाजात फार आहे. केस मोकळे सोडून साडी व्यवस्थित खोवून मोठमोठ्या उड्या मारीत वाद्यांच्या तालावर घुमणे सुरू असते. कित्येकदा उच्चभ्रू स्त्रियांच्या अंगातही येते. त्याचे खरे कारण त्या संमोहन अवस्थेत जातात आणि अंगात येते. अलीकडे माझ्या मित्राने मला सांगितले की कित्येकांच्या अंगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा येतात. भूत म्हणून की देव म्हणून कळत नाही. ख्रिश्चनांच्यात अनेक मृत संत मंडळी अंगात येतात. ख्रिश्चनांच्यात भूतांचा विस्तार फार मोठा आहे. त्यांचा सैतान नेहमी टपूनच बसलेला असतो. दिसला माणूस की घुसला अंगात. सर्व धर्मांच्या सर्व जातींच्या लोकांच्या अंगात कोणी ना कोणी येत असते. त्यात दुजाभाव नाही. प्रत्येक जमात अजून तितकीच मागास आहे. एका तरुण मुलीचे लवकर लग्न होत नव्हते. महादेवाची पूजा करायची. काही काळाने तिच्या अंगात महादेव येऊ लागला. लोक तिला आपले प्रश्न विचारू लागले व ती उत्तरे देऊ लागली. कुणाच्या तरी अंगात देव येऊ लागला म्हणजे लोकांना जवळच्या जवळ देवऋषी सापडतो. चुटकीसरशी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. मग ते प्रश्न म्हैस दूध का देत नाही इथपासून ते मुलीचं लग्न कधी होईल इथपर्यंत असू शकतात. पंढरपूरचा विठोबा अजून कुणाच्या अंगात आलेला नाही. देवऋषी अंगातले कसे घालवतो. कित्येक देवऋषी असे आहेत की त्यांच्या स्वतःच्याच अंगात येते, आणले जाते. अंगात आलेली व्यक्ती देवऋषाकडे नेली जाते किंवा देवऋषी आणला जातो. तो अनेक गोष्टींचा उतारा सांगतो. उलट्या पखाच्या कोंबड्यापासून सुरुवात होते. अंडे, लिंबू, गांजा, दारू, मंत्र म्हणून कधीकधी वेताच्या काठीचा उपयोग केला जातो. अंगात आलेले सौम्य स्वरूपाचे असेल तर साध्या उतार्याने भूत निघून जाते व अंगातले थांबते. भूत जाते म्हणजे काय होते तर मला भूताने झपाटले असा अंगात आलेल्याचा दृढ विश्वास असतो. त्याच्याहून दृढ विश्वास देवऋषी भूत घालवतो याच्यावर असतो. अंगावरून उतरून उतारा दिला की अंतर्मनात भूत निघाले अशी सूचना मिळते आणि भूत निघून जाते. भूत निघते म्हणजे व्यक्तीच्या मनात कल्पनेने शिरलेले भूत निघते. भूत मनातून गेले की भूत जाते. गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार मांत्रिकाला बरा होत नाही. मग त्याला जबरभूत असे म्हणतात. मांत्रिकाकरवी उपचार करणे धोक्याचे आहे. कारण रोगाचे मूळ मानसिक कारण त्याला माहीत नसते. त्याचाही भूतांवर विश्वास असतो. तो अघोरी उपचार करतो. त्यातून अनेक व्यक्तींचे बळी गेलेले आहेत. आधीच गांजलेल्या माणसाचा पुन्हा आणखी छळ केला जातो. तो आजार पुन्हा निर्माण होऊ शकतो. शिवाय मांत्रिकाला पैसे द्यावे लागतात. त्यातून लोकांचे शोषण होते. मांत्रिक श्रीमंत होतो. समाजात एक घातक व अनिष्ट श्रद्धा आणखी पक्की होत जाते. उपचार. देव अंगात आलेल्याला
कोणी उपचार करीत नाही. उलट पूज्य भाव व आदरयुक्त भीती असते, त्याचा तो देव आयुष्यभर घुमत राहतो. ते अंगात येणे समाजात निरुपद्रवी समजले जाते, त्याला चांगल्या तऱ्हेची समाज मान्यता मिळते. मात्र भूताने झपाटलेल्यास उपचार केले जातात. देवदेवी असो अथवा भूत असो, ते अंगात येणे हा मानसिक आजारच आहे. नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडून योग्य तो उपचार करून त्याला मानसिक आधार द्यायला हवा. त्याला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा दिला की त्याचे मनोबल वाढते, संकटाशी सामोरे जाण्यास बल प्राप्त होते. दुर्दैवाने आपली सामाजिक परिस्थितीच इतकी वाईट आहे की त्यातूनच नाना प्रश्न निर्माण होतात. सामाजिक परिस्थिती बदलल्याशिवाय ते प्रश्न सुटणार नाहीत आणि ते कोणीही एकट्याचे काम नाही. मात्र व्यक्तीला जर व्यवस्थित उपचार झाले तर तो व्यवस्थित होऊ शकतो. मानसोपचार आणि काही औषधे त्याला उपकारक ठरतात. औषधानेच सर्व प्रश्न सुटतील, व्यक्ती कायमस्वरूपी बरी होईल असे होत नाही, कारण तिचे मूळ प्रश्न वेगळेच असतात. समजा एखाद्या बाईला मूल होत नाही, सर्वजण तिला वांजोटी म्हणून हिणवतात. नवरा दारुडा, बाहेरखाली आहे, पुरेसे लैंगिक सुख मिळत नाही, अनावडत्या व्यक्तीशी संसार करावा लागतोय, घरातील मंडळी पटवून घेत नाहीत, नाना प्रश्न. या सर्वातून तिचा ताण वाढतो आणि मानसिक संतुलन ढळते. अंगात येण्याचे हे आणि यासारखे अनेक प्रश्न आहेत. तात्पुरते औषध देऊन व मानसोपचार करून हे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी सर्वांनी प्रेमाने, आदराने वागवले पाहिजे. तिला सर्वांनी आपले म्हटले पाहिजे, म्हणजे तिलाही सर्वजण आपली वाटतात. तिथे भूत झपाटत नाही, कसली भानामती होत नाही, अंगावर बिबे पडत नाहीत. चांगले विचार, चांगला आचार व प्रेमळपणा पुढे फारसे प्रश्नच निर्माण होत नाहीत. सर्व प्रकारच्या चांगुलपणाला पर्याय नाही. चांगुलपणा ज्ञानातून निर्माण होतो. म्हणूनच सॉक्रेटस ज्ञान म्हणजे सद्गुण असे म्हणतो. ज्ञानासाठी प्रबोधनाची आवश्यकता असते. अंगात आल्यानंतर उपचार करीत बसण्यापेक्षा मुळात अंगात येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी वास्तववादी भूमिका आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे. असे झाल्यानंतर माणसाच्या मनातील भूताच्या व देव अंगात येण्याच्या खोट्या श्रद्धा निघून जातील आणि आपला समाज एका निकोप वाढीकडे वाटचाल करू लागेल. धन्यवाद.